नमस्कार. मी दिग्विजय पवार. आपण पाहत आहेत महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूर. वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडाळा येथे शंकर स्वामी संस्थान शूर यांचा 281वा सप्ताह उद्यापासून सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकतात की सप्त्याची पूर्ण तयारी जवळजवळ झालेली आहे. नमस्कार. महाराष्ट्र ग्रामीण न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खंडाळा परिसरातील श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या 281व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सभामंडपा समोर आपण उभे आहोत. तर आपण पाहू शकतो की गावातील काही ग्रामस्थ उपस्थित आहेत. तर सप्त्याची तयारी ही शेवट अंतिम टप्प्यात जवळजवळ आलेली आहेत. तर आपल्या समोर सूरज नाना पवार आहेत. नाना, काय सांगाल या सप्त्याविषयी? 281वा शंकर स्वामीच्या सप्त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उद्या सकाळी 8 वाजता 8 ते 12 पर्यंत साधारण मिरवणूक या गावात अभूतपूर्व मिरवणूक निघणार आहे आणि तिथून पुढं भक्ती मार्गाचं काम चालू होणार. तर आपल्या समोर अजून विजय नाना मगर आपल्या सोबत आहेत. नाना, काय सांगाल? सप्त्याची तयारी जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर काय सांगाल या सप्त्याबद्दल? सप्ताह चांगल्या प्रकारे होणार आहे, कारण हाच सप्ताह 1998ला आपल्या गावात नारायणबाबाच्या अध्यक्षतेखाली झाला होता. त्याच्यानंतर 2012ला पैनाबाईचा बी सप्ताह झाला होता. त्यावेळेस आम्ही सोबत होतो आणि हा तिसरा सप्ताह आहे 2026चा आणि 281वा सप्ताह आहे. कारण शंकर स्वामी महाराज यांचे एक वेगळी आगळी परंपरा आहे. कारण हा विना महाराजांकडे जो आलेला आहे परंपरेनं गुरु शिष्याच्या नात्यानं शंकर स्वामीकडे आलेला आहे. आणि 281 हा जो सप्ताह आहे ही मला तरी वाटत नाही का जिल्ह्यात किंवा आजूबाजूला कुठे एवढी मोठी परंपरा मला दिसत नाही. सगळं गाव, सगळा समाज, सगळ्या जातीपातीची लोक सगळं हे बाजूला ठेवून एकत्रित आले आणि मोठ्या उत्साहानं हा सप्ताह होणार आहे. असं भव्य दिव्य महाराज मी स्वतः तिथं होतो. मी माझ्या नजरेनं डोळ्यानं पाहिलेलं आहे. चांगला हाताळला गावकऱ्यांनी. आणि आता 2026चा सप्ताह आहे. सर्व समाज एकजुटीनं तरुण, वयोवृद्ध, महिला हे सर्व मला तन्मन धनापासून इथं सहकार्य करत आहे. पैशाच्या रूपात असू द्या, कामाच्या रूपात असू द्या, देणगीच्या रूपात असू द्या, आपलं अन्नदानाच्या रूपात असू द्या, सर्वांच्या सक्षम आहे, तयारीत आहे. आणि पूर्ण तालुक्यातून आमचे जेवढे बी कमिटीवाले आहे, तरुण कलमदार सर्वांनी कष्ट घेतले, वरण्या केल्या, प्रत्येकाला आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं. आमचा एक आता परवा शुक्रवार गेला, गावकऱ्यांनी सर्व समाजांनी मिटिंग घेतली. आमच्या मराठा बांधवांनी सप्ताह कमिटीने सर्व मुस्लिमांना घरोघर जाऊन आमंत्रण द्यायचं. हे आम्हाला इतका अभिमान वाटला. आमच्या एक डोळ्यातून एक आनंदाची गोष्ट आमच्या मनात लक्षात आली. आमच्या मंदिरमध्ये आले, आम्ही आधार करताना त्यांनी आमंत्रण दिलं. आम्ही त्यांचा आभारी आहोत. सप्ताह चांगला व्हावा आणि याला गालबोट लागू नये. सर्वांनी, समाजांनी आणि महिला बंधूंनी एकदम सप्त्याचा उत्साह घ्यावा, आनंद घ्यावा ही माझ्या मनापासून ही अपेक्षा आहे. म्हणून मी या सप्त्याला आमच्या मुस्लिम समाजाकडून आणि सगळ्याकडून एकदम भरभरून याला आम्ही साथ देऊ, मदत करू, सहकार्य करू याची काही शंका नाही. बाळासाहेब जानराव साहेब आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब, आम्ही बघतोय की जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून, 5 ते 6 महिन्यापासून सप्त्याची जोरदार तयारी सुरुवात झालेली आहे. तर काय सांगाल आपण? या शंकर स्वामी महाराज सप्ताह इथून मागं बी आमचे मित्र विजय नानांनी सांगितलं की इथं 3 सप्ते झाले. परंतु आम्ही युवक मित्र परिवार त्यावेळेस 98ला झाला असेल, 12मध्ये, त्यावेळेस आम्ही थोडं छोटं म्हणजे हे असल्यामुळे आम्हाला तो सप्ताह तर आठवत नाही. परंतु हा शंकर स्वामी महाराजचा सप्ताह आम्ही 3-4 महिन्यापासून ज्या सप्त्याच्या याच्यामध्ये फिरतोय. तर यो सप्ताह युवक मित्र परिवारानं हातात घेतलेला आताच्या नवीन पिढीने. म्हणून हा तालुक्यात नव्हे तर ह्यो जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात ह्या सप्त्याचं खंडाळा गावामध्ये नाव निघणार आहे. याचं कारण असं की ह्या ठिकाणी हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध समाज असेल, सर्व जातीपातीचे लोक एकत्रित येऊन ह्यो सप्ताह होतोय. आणि याला एक वेगळं वातावरण या ठिकाणी, एक भाईचाऱ्याचं वातावरण तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात हे जाणार आहे. आणि ह्यो भव्य दिव्य हा सप्ताह या ठिकाणी होणार आहे. म्हणून आता उद्या अंतिम टप्प्यात ह्यो सप्ताह आल्यामुळे
उद्या एक त्याची भव्य मिरवणूक या ठिकाणी गावातून निघणार आहे. याच्यातून मी गावातील आणि तालुक्यातील असतील सर्व युवक मित्र परिवार असतील, गावातील सर्व शंकर स्वामी भक्तगणातील भक्तगण असेल किंवा महिला असेल यांनी मोठ्या संख्येने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन उद्या जो 9 दिवस चालणार आहे हरिनाम सप्ताह याचा लाभ आपल्याला संपूर्ण गावाला घ्यायचा आहे आणि तालुक्याला घ्यायचा आहे. म्हणून याच्यात कोणतीही शंका घ्यायचं कारण नाही की हा सप्ताह 1 नंबरचा चांगला महाराष्ट्रात जिल्ह्यात गाजणारा सप्ताह होणार आहे. याच्यात कोणतीही शंका नाही. म्हणून याचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घ्यावा एवढीच या निमित्ताने सप्ताह कमिटीच्या वतीने आम्ही विनंती करणार.